मॉर्निंग. वेलकम टू द पार्ट 2 ऑफ वेडिंग व्लॉग ओजस अँड श्वेता. मला काही सकाळी विधीला यायला जमलं नाही कारण नकुलचं सगळं आवरून मला जमत नव्हतं. सो मी आले तेव्हा झाल चालू होती आणि सुनमुख चालू होतं. झाल हे फक्त जोशी कुटुंबियांसाठीच असतं, तर ते चालू होतं. त्यानंतर सगळे विधी ऑलरेडी झाले होते, मंगळसूत्र वगैरे सगळं, तर ते मी काही कॅप्चर करू शकले नाही म्हणून मी हा फोटो त्याला ॲड केला आहे. त्यानंतर असं मस्त असं रुखवत सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या मुलीच्या घरच्यांनी दिल्या होत्या. खूप छान असं रुखवत मांडलं होतं. ते आम्ही सगळं बघितलं आणि हा माझा लूक होता. कसा वाटला नक्की सांगा. माझं काही साडी घालणं होत नाही, सो मी साडीचा ड्रेस शिवला होता. ही बघा नवरदेव आणि नवरीची एंट्री. जेवण केलं. रोटी सब्जी, दाल राईस आणि रसमलाई पुरी. गुड मॉर्निंग ऑल. सत्यनारायण आणि जागरण गोंधळ आहे. चुलत भावाचं लग्न होतं त्याचा. सो आता सगळं सत्यनारायणाची पूजा झाली आहे. नैवेद्य दाखवत आहेत आणि आता आरती करून जेवणार. मग संध्याकाळी जागरण गोंधळ आहे. सो स्टे ट्यून्ड. काय काय होतं, काय काय मज्जा आम्ही करतो आहे. आणि नकुल झोपला आहे, सो मी पण फ्री आहे आता, त्यामुळे सो स्टे ट्यून. सगळं मी मजा तुम्हाला दाखवते. सत्यनारायण कसं झालं आणि जागरण गोंधळ वगैरे ते तुम्ही बघाच. सर्वेभ्यो नमस्ते. अस्तु पैठणीच्या साडीला जरीचे काठ. राजेंद्ररावांचं नाव घेते. ओजस आणि श्वेताची सोडते गाठ. वा वा. दुपारी सत्यनारायण झालं, जेवण झालं आणि मी घरी आले कारण माझी एक फ्रेंड आहे, ती तिच्या भावाची लग्नाची पत्रिका द्यायला येणार होती. सो मी घरी आले, नकुलला खाऊ घातलं आणि त्याने थोडा आराम केला. मग आता फ्रेश केलं, कपडे बदलले आणि आम्ही आता निघालो आहे जागरण गोंधळाला. सो तिथे काय होतं मी तुम्हाला ते दाखवते. बघा नाचतो या पार्वतीचा बाळ. तेव्हा गोंधळी बाबा अशा प्रकारे आपण या रेणुकीच्या गोंधळासाठी या गणरायाला बोलून घेतलं. शुभ कार्यासाठी आपण बोलून घेतलं. आता सेवा करायची आपल्याला माहुरगडच्या रेणुका मातेची. तवई रेणुका माता माहुरगड सोडून या भोळे भक्तधारी गोंधळाला येते कशी नाही कशी. आणि